मुंबईकरांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांवरच भाजपनं ताबा मिळवण्याचा एक प्रकार समोर आला। बोरिवलीतील अक्सरगाव परिसरात 48 शौचालयांच्या जागेवर भाजपचं कार्यालय आणि प्रचाराचं गोडाऊन थाटल्याचा पर्दाफाश साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलेला आहे। या सर्व प्रकारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार टीका केली, तर गोडाऊन बद्दल माहिती नसल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितलंय। संडासाची जागा ही देखील आता भारतीय जनता पक्षाला गिळंकृत करण्याकरता आता कमी पडती आहे असंच या निमित्तानं सत्य येतं। अहो ते मुद्रा तर सोडा, लोक सुलभ शौचालयाच्या नावानं ज्या ठिकाणी मोकळे व्हायला जातात तिथेच तुम्ही आता भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं तिथे आपला स्वतःचा गुंता निर्माण करतात। ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि आपल्या देशाच्या व्यवस्थेला अगदी नरकात नेऊन ठेवलंय याचा थेट पुरावाच या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेचे अनेक शौचालये होती, 16 शौचालये होती, मात्र त्या ठिकाणी दुरुस्तीकरण केलं आणि त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं गोडाऊन सध्या बघायला मिळत आहे। तर एकूणच या सगळ्या प्रकरणात काय सांगाल? आणि ते राजकीय पक्षाचं गोडाऊन हे भाजपचं आहे? नाही, मला यातलं काही माहित नाही, मी माहिती घेऊन सांगते।